आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची तर दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने आता कात टाकायला सुरुवात केली आहे। काळानुरूप एसटी महामंडळ आपल्या सेवेत आणि बसगाड्यांमध्ये मोठा बदल करत आहे। प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व सुखदायक व्हावा यासाठी नवीन आधुनिक लक्झरी आणि चांगल्या दर्जाच्या बसगाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत। अशातच महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। यापुढे आता एसटी मधून प्रवास करताना तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी केवळ आधार कार्ड किंवा जन्म तारखेचा पुरावा असणारी ओळखपत्र दाखवून चालणार नाही। तिकीट सवलतीत प्रवास करण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रत्येक आगारात स्मार्ट कार्ड नोंदणी देखील सुरू करण्यात आलेली आहे। या स्मार्ट कार्ड नोंदणीचा अलीकडेच 1 लाखाचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे सध्या सर्व सवलतधारक प्रवाशांना या NCMC स्मार्ट कार्ड शिवाय देखील प्रवासाची मुभा देण्यात आली आहे। तिकीट व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने महामंडळाकडून स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे। येत्या काही दिवसात मात्र तिकिटात सवलत मिळवण्यासाठी हे स्मार्ट कार्ड सोबत असणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला तिकिटाचे पूर्ण पैसे मोजावे लागतील। हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक उन्हा तानामध्ये जवळच्या बस स्टँडवर लांबच्या लांब रांगा लावून उभे असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग बांधव, पत्रकार आणि पुरस्कारार्थी अशा 35 विविध संवर्गातील घटकांना तिकिटात सवलत दिली जाते। त्यामुळे येत्या काळात तिकीट सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढावे लागणार आहे, अन्यथा तिकिटाचे पूर्ण पैसे द्यावे लागतील। या संदर्भात वाहतूक खाते मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांनी अलीकडेच एक परिपत्रक देखील जारी केले आहे। आता प्रवाशांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया। महामंडळाची शिवनेरी बस सेवा आता राज्यातील इतर शहरांमध्ये देखील सुरू होणार आहे। एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच मुंबईत ही महत्त्वाची घोषणा केली। राज्यभर ही बस सेवा सुरू करण्यासाठी 200 नवीन लक्झरी वॉल्वो बस गाड्या खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या नवीन बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होताच मुंबई पुण्याप्रमाणे राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये देखील शिवनेरी बस सेवा सुरू होणार आहे। सर्वात दिलासा देणारी बातमी म्हणजे या नवीन शिवनेरी बस गाडीमधून प्रवास करताना 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना 50% तिकीट सवलत म्हणजे अर्ध्या तिकिटात प्रवास करता येईल, तर 75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना शिवनेरी बस सेवेचा प्रवास मोफत म्हणजे फ्री असणार आहे। या तिकीट सवलती नवीन मार्गावर देखील लागू राहणार असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल। 200 बसेसमध्ये 30 शयनयान म्हणजे स्लीपर कोच बसेसचा देखील समावेश असेल। ज्या मार्गावर सध्या साधी शयनयान सेवा सुरू आहे त्या ठिकाणी स्लीपर कोच शिवनेरी बस सेवा सुरू केली जाणार आहे। एसटी महामंडळाने बुधवार दिनांक 4 मार्च 2026 रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट X वरून या बाबतीत एक पोस्ट करून माहिती दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।